मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सज के आएंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा. लासूरच्या भूमीवर पाय ठेवल्याबरोबर लासूरकर मित्राने जेव्हा मला सांगितलं की राजू दादाने झालं का सर? झालं का? एक 5 मिनटं फक्त तुम्ही ऐका. 5च मिनटं मी बोलणार आहे. मित्र, वळवाचा पाऊस जो असतो ना, तो कधीकधी पडत असतो आणि त्या वळवाच्या पावसाचे 2 थेंब जे हुशार शिंपलं असतात ते आपल्यामध्ये सामावून घेतात आणि कालांतराने त्या पाण्याच्या थेंबांचं मोत्यात रूपांतर होतं. त्यामुळे जेव्हा साहित्यिक कार्यक्रमामध्ये कोणीतरी साहित्यिक बोलत असतो ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं असतं. तर मित्र, जेव्हा या लासूरच्या भूमीवर मी पाय ठेवला तेव्हा एकाने मला असं सांगितलं की राजू दादानं बँडवर हे जे गाणं म्हटल्यानंतर रस्त्यावर जाणारा माणूस जर थांबला नाही तर नाव सांगणार नाही. इतकं सुंदर सूर आणि संगम असलेला राजू दादा आणि या लासूरच्या भूमीतला हा भूमिपुत्र. मागच्या वर्षी मला चांगलं आठवतं, मी बापूंचा सत्कार करायला लासूरमध्ये आलो होतो. मला खूप कुतूहल होतं लासूरच्या भूमीबद्दल. मी लासूरच्या भूमीला कपाळावर लावलं आणि प्रातिनिधिक स्वरूपात बापूंचा मी सत्कार या ठिकाणी केलेला होता. अशा या लासूरच्या भूमीवर तुमचा सत्कार होत आहे, आपल्या गावच्या भूमीवर सत्कार होत आहे, ही खूप तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर. कारण गावनी झिपरायची रास. गावना कोणी माणूस कितला बी मोठा होईना तरी गावकऱ्यांना त्याचं महत्त्व उशिरा कळत असतं. जिनके आते नहीं थे जवाब कभी, उनके सलाम आने लगे, मेरा वक्त क्या बदला, नीम के पेड़ पर आम आने लगे, आम आने लगे. जेव्हा साहित्य अकादमीचा हा राष्ट्रीय पुरस्कार राजू दादाला मिळाला तेव्हा खऱ्या अर्थाने लासूरची भूमी सफळ आणि संपूर्ण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने लासूरचा मान 7 समुद्रापार गेलेला आहे. म्हणून राजू दादा, तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मी या ठिकाणी खास करून आलो तर अशासाठी की वास्तववादी जे लेखक असतात, तळागाळातून आलेले जे लेखक असतात, त्या लेखकांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कणव आहे. कारण मी नेहमी सांगतो की पुस्तकातला हिरो नाही मी, काचेच्या कपाटात मिरणारा, दारोदारीचा भनंग फकीर मी, जे जे दिसतं ते ते लिहिणारा. म्हणून लासूरच्या भूमीमध्ये बँड वाजवणारा मातंग समाजातला एक मुलगा जेव्हा बँड वाजवता वाजवता या समाजाचं निरीक्षण करतो, समाजातल्या व्यक्तिमत्वांना आपल्या मनामध्ये टिपतो आणि त्याचं पुस्तक लिहितो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो गौरव असतो. राजू दादा, तुम्हाला मोठा पुरस्कार मिळाला, मगाशी सरांनी सांगितलं, परंतु हा लासूरचा पुरस्कार म्हणजे एक तुळशी पत्र आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही किती धनधान्य द्या, किती जड जवाहीर हिरे माणिक पाचू तुम्ही भेट द्या, परंतु जोपर्यंत त्याच्यावर तुळशी पत्र ठेवलं जात नाही तोपर्यंत त्या दानाला महत्त्व प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या मोठ्या मोठ्या पुरस्कारांमध्ये, तुम्हाला मिळणाऱ्या मोठ्या मोठ्या सत्कारांमध्ये हा लासूरच्या तुळशीपत्राचा हा सत्कार हा खूप मोलाचा आहे. म्हणून लासूरकरांचं मी या ठिकाणी प्रणाम करतो. मी यांचा तर सत्कार करणारच आहे आमच्या गौरव फाउंडेशनच्या वतीनं, परंतु ह्या आयोजकांचा सत्कार मी खास करणार आहे. कारण साहित्यिकाला असा मान सन्मान मिळत नाही. मगाशी नानांनी सांगितलं ना, साहित्य वाचलं जात नाही.
आणि अशा वातावरणामध्ये साहित्यिकाचा एवढा मोठा सत्कार होणं ही लासूरकर जनतेचा मनाचा खूप मोठेपणा आहे. म्हणून मी आधी त्यांना प्रणाम करेन आणि मग मी राजूदादांचा या ठिकाणी सन्मान करेन. मित्र, पुस्तक लिहिणं साधी गोष्ट नसते. राजूदादाने हे जे जाड पुस्तक लिहिलेलं आहे ना, याच्यामागे राजूदादाच्या जीभ जरी दिसत असला तरी कोणीतरी समयी त्याच्यासाठी जळलेली आहे आणि ती समयी भारतीताई आहे. कारण या लासूरच्याच भूमीतला एका राजेंद्र रायसिंग नावाचा DYSP असलेला, ज्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, त्याने 4 ओळी खूप सुंदर लिहिलेल्या आहेत की कवीच्या बायकोला, भारतीताई ऐका, कवीच्या बायकोला नको ते सहन करावं लागतं. कवीच्या बायकोला नको ते सहन करावं लागतं आणि आवडली नाही कविता तरी वाहवा म्हणावं लागतं, वाहवा म्हणावं लागतं. आणि ह्या दिव्यातनं पार पडलेल्या भारतीताईंनी सपोर्ट केला म्हणून राजूदादांनी हे पुस्तक लिहिलं. मित्र, मला मुळातच चित्रकारांविषयी प्रचंड माझ्या मनामध्ये आदर आहे. मग तो पाब्लो पिकासो असो, चाळीसगावचा केकी मूस असो, चाळीसगावचा चव्हाण सर असो, तुमच्या लासूर भूमीचा आमचा प्रल्हाद सोनार सर असो आणि त्याच्याच जोडीला राजूदादा असो. हे जे चित्रकार मंडळी असतात ना मित्रांनो, हे यांच्या ब्रशच्या एका फटकाऱ्यामध्ये अनंत आकाशाला सामावून घेण्याची ताकद यांच्या ब्रशच्या एका फटकाऱ्यामध्ये असते. यांच्या काळ्या निळ्या रेषांमध्ये